नमस्कार. यशस्वी गुंतवणुकीचा पाया म्हणजे काय? तर योग्य इंडस्ट्रीची निवड. पण ही निवड नेमकी करायची कशी? आज आपण गुंतवणूकदाराचा हाच सर्वात महत्त्वाचा नकाशा म्हणजेच इंडस्ट्री अनालिसिस एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. गुंतवणुकीला ना एका रोड ट्रिप सारखा समजा. ज्या कंपनीत आपण पैसे लावतो ती म्हणजे आपली गाडी आणि ती ज्या रस्त्यावरून धावणार आहे तो रस्ता म्हणजे तिची इंडस्ट्री. आता विचार करा, गाडी कितीही भारी असली पण रस्ताच खराब असेल तर प्रवास चांगला होईल का? नाही ना. हे बघा, गणित अगदी सोपं आहे. एखाद्या खराब इंडस्ट्रीमधली सर्वोत्तम कंपनी निवडणं म्हणजे खड्ड्यांच्या रस्त्यावर महागडी स्पोर्ट्स कार चालवण्यासारखं आहे. गाडी भारी असली तरी प्रवास खड्डरतच होणार. याउलट एखाद्या वेगाने वाढणाऱ्या इंडस्ट्रीमधली साधारण कंपनीसुद्धा चांगला परतावा देऊ शकते. म्हणून गाडी निवडण्याआधी रस्ता निवडणं इतकं महत्त्वाचं आहे. तर आपल्या प्रवासाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे, गाडी निवडण्याआधी रस्ता तपासा. म्हणजेच काय, तर कोणताही स्टॉक निवडण्याआधी त्या इंडस्ट्रीचा अभ्यास करा. मग इंडस्ट्री ॲनालिसिस म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा गुंतवणूकदाराचा नकाशा आहे. हा नकाशा आपल्याला सांगतो की कोणत्या रस्त्यावर वेग चांगला आहे, कुठे धोक्याची वळणं आहेत आणि कुठे पुढे जाण्याची संधी आहे. याच नकाशाच्या आधारावर गुंतवणुकीचे मोठे निर्णय घेतले जातात. आता बघा, प्रत्येक रस्त्याच्या आयुष्याचे वेगवेगळे टप्पे असतात. काही रस्ते एकदम नवीन असतात तर काही जुने आणि खराब झालेले असतात. अगदी तसंच प्रत्येक इंडस्ट्रीच्या आयुष्याचेही काही टप्पे असतात. यालाच इंडस्ट्री लाईफ सायकल असं म्हणतात. यात साधारणपणे 4 मुख्य टप्पे आहेत. पहिला, इंट्रोडक्शन स्टेज, जिथे एखादी नवीन टेक्नॉलॉजी येते पण धोका जास्त असतो आणि नफा कमी. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ग्रोथ स्टेज, जिथे मागणी आणि नफा रॉकेटसारखा वाढतो. तिसरा आहे मॅच्युरिटी, जिथे वाढ स्थिर होते आणि स्पर्धा खूप वाढते. आणि शेवटचा डिक्लाइन स्टेज, जिथे मागणी कमी होते आणि तंत्रज्ञान जुनं होतं. याचाच अर्थ ग्रोथ स्टेजमधली इंडस्ट्री शोधणं म्हणजे आपल्या रोड ट्रिपसाठी एक नवा कोरा, गुळगुळीत सुपर हायवे निवडण्यासारखा आहे. साहजिकच इथे प्रवासाचा वेग आणि आनंद दोन्ही जास्त मिळतात. ओके, रस्ता तर निवडला, पण प्रत्येक रस्त्यावर काही अडथळे किंवा धोके असू शकतात, बरोबर? पोर्टरच्या 5 फोर्सेस मॉडेलला आपण गुंतवणुकीच्या रस्त्यावरचे 5 धोके तपासण्याची एक सोपी चेकलिस्ट म्हणून बघूया. चला, आपल्या गुंतवणुकीच्या रस्त्यावरचे हे 5 स्पीड ब्रेकर किंवा धोके कोणते आहेत ते ओळखूया, जेणेकरून आपला प्रवास सुरक्षित राहील. पहिला धोका म्हणजे नवीन कंपन्या किती सहजपणे त्या इंडस्ट्रीमध्ये येऊ शकतात. विचार करा, जिथे मोठं भांडवल लागतं किंवा सरकारी नियम खूप कडक असतात, ती इंडस्ट्री जास्त सुरक्षित मानली जाते. का? कारण तिथे नवीन स्पर्धक सहजासहजी घुसू शकत नाहीत. दुसरा धोका येतो तो ग्राहकांकडून. टेलिकॉम किंवा एअरलाईन इंडस्ट्रीचा विचार करा. तिथे ग्राहक एका क्लिकवर कंपनी बदलू शकतो. म्हणजेच ग्राहकांकडे सौदा करण्याची ताकद खूप जास्त असते. याचा परिणाम काय होतो? कंपन्यांना किमती कमी ठेवाव्या लागतात आणि त्यांचा नफा कमी होतो. तिसरा धोका आहे पुरवठादारांचा. ज्या इंडस्ट्री कच्च्या मालासाठी म्हणजे समजा क्रूड ऑइल किंवा स्टीलसाठी काही मोजक्याच सप्लायर्सवर अवलंबून असतात, तिथे खर्च वाढण्याचा धोका असतो. हे रस्त्यावरच्या शक्तिशाली टोलनाक्यांसारखं आहे, जिथे तुम्हाला जास्त पैसे मोजावेच लागतात. चौथा धोका तर आपल्या डोळ्यांसमोरच आहे, तो म्हणजे पर्यायी उत्पादनं. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे इलेक्ट्रिक गाड्या आणि पेट्रोल गाड्या. इलेक्ट्रिक गाड्यांनी पेट्रोल गाड्यांच्या इंडस्ट्रीसमोर एक मोठा पर्यायी मार्गच उभा केलाय. आणि पाचवा, शेवटचा धोका म्हणजे तीव्र स्पर्धा. FMCG किंवा सिमेंटसारख्या सेक्टरमध्ये बघा, कंपन्यांमध्ये सतत प्राईस वॉर सुरू असतं. हे एका मोठ्या ट्रॅफिक जॅमसारखं आहे. एकदा त्यात अडकलं की पुढे जाणं खूप कठीण होतं. थोडक्यात सांगायचं झालं तर असा रस्ता निवडा जिथे ट्रॅफिक कमी असेल आणि कोणीही नवीन गाडी सहज येऊन तुमच्या पुढे घुसवू शकणार नाही. धोके तर समजले, पण रस्त्यावरचे साईनबोर्ड, हवामानाचा अंदाज आणि ट्रॅफिक अपडेट्स यांचं काय? हे म्हणजे इंडस्ट्रीवर परिणाम करणारे बाहेरचे घटक. चला, आता हे महत्त्वाचे सिग्नल समजून घेऊया. हे 4 घटक म्हणजे असे रोड सायन्स आहेत जे इंडस्ट्रीच्या रस्त्याची दिशा आणि स्थिती दोन्ही बदलू शकतात. त्यामुळे यांच्याकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. हे उदाहरण बघा, अगदी स्पष्ट आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली की फक्त वाहन कंपन्यांना फायदा होत नाही, तर त्यामुळे बॅटरी, लिथियम आणि चार्जिंग स्टेशन बनवणाऱ्या कंपन्यांसाठी एक मोठी ग्रोथची संधी तयार होते. हा एक स्पष्ट सिग्नल आहे. सरकारी धोरणं म्हणजे रस्त्यावरचे ट्रॅफिक सिग्नल. ती काही इंडस्ट्रीजसाठी हिरवा दिवा दाखवतात तर काहींसाठी लाल.
उदाहरणार्थ PLI योजनेमुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला मोठी चालना मिळाली, तर दुसरीकडे कडक पर्यावरणीय नियम काही जुन्या उद्योगांसाठी अडथळा ठरू शकतात. हे आर्थिक निर्देशक म्हणजे आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवरचे मीटर्स आहेत. ते सांगतात की इंडस्ट्री किती वेगाने धावत आहे. तिचं मायलेज म्हणजे मार्जिन्स कसे आहेत. गुंतवणूकदाराने नेहमी आपल्या कंपनीच्या कामगिरीची तुलना इंडस्ट्रीच्या सरासरीशी केली पाहिजे. तरच कळेल की आपली गाडी इतरांपेक्षा पुढे आहे की मागे. चला तर मग आपल्या या संपूर्ण प्रवासातून मिळालेले महत्त्वाचे धडे थोडक्यात एका चेकलिस्टमध्ये मांडूया. ही चेकलिस्ट गुंतवणुकीच्या प्रत्येक निर्णयावेळी उपयोगी पडेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, योग्य इंडस्ट्री निवडणं हे यशस्वी गुंतवणुकीचं अर्ध काम झालं. पण पूर्ण यश तेव्हाच मिळतं जेव्हा योग्य इंडस्ट्री, दमदार कंपनी आणि आकर्षक व्हॅल्युएशन यांचा त्रिवेणी संगम होतो. हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे नाही का? आता नकाशा समोर आहे. पुढची गुंतवणूक कोणत्या रस्त्यावर करायची याचा निर्णय नक्कीच अधिक माहितीच्या आधारे घेतला जाऊ शकतो. विचार करा आणि योग्य रस्त्याची निवड करा.